बातमी नागपुरातून आहे। नागपूरच्या दोसर भवन परिसरामध्ये आढळलेल्या स्फोटकाचा एटीएस कडून तपास सुरू आहे। दोसर भवन चौकामध्ये मंगळवारी स्फोटकं सापडली होती। 15 जिलेटिनच्या कांड्या आणि 50 डेटोनेटर आणि 8 कनेक्टर आढळून आले होते। या प्रकरणामध्ये एसबीएल कंपनीचा व्यवस्थापक चौकशीच्या रडारवर आहे। पोलिसांनी तातडीने एसबीएलच्या वितरण व्यवस्थापकाला चौकशीसाठी पाचारण सुद्धा केलेलं आहे। या घटनेचं गांभीर्य पाहता दहशतवादी विरोधी पथकाने समांतर तपास सध्या सुरू केलेला आहे। याशिवाय पेट्रोलियम आणि विस्फोटक सुरक्षा संस्थांकडून सुद्धा घटनास्थळाची पाहणी केली जाणार आहे। दोसर भवन परिसरातल्या इमारतींजवळ डॉक्टर उज्ज्वल लांजेवार यांच्या घरासमोरील अंगणामध्ये ही स्फोटकं आढळली होती। ती स्फोटकं नेमकी कुठून आली याची नोंद सुद्धा कुणाच्या नावावर होती का याचा सुद्धा तपास सध्या केला जातोय। त्यामुळे दोसर भवन परिसरामध्ये आढळलेल्या स्फोटकाचा एटीएस कडून सध्या तपास सुरू केला जातो। या जिलेटिनच्या कांड्या कुठून आल्या, कुणाच्या नावावरती हे सगळं होतं, पोलिसांनी तातडीने एसबीएलच्या वितरण व्यवस्थापकाला धारेवर धरलेला आहे। तो सध्या चौकशीच्या रडारवर आहे। नागपूरच्या दोसर भवन परिसरामध्ये काल स्फोटकं आढळून आलेली होती आणि त्यानंतर आता एटीएस कडून मुख्य तपास सुरू केला जातोय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी तेजस मोहतरे आपल्या सोबत आहे। तेजस, काय माहिती आहे या प्रकरणी? कोणाची नावं सध्या समोर येतात का? कसा तपास सुरू आहे एटीएस कडून? नक्कीच काल जे आहे दोसर भवन चौकात जे आहे 15 जिलेटिन आणि 50 डोनेटर आणि 8 कनेक्टर आढळून आले होते। या प्रकरणात जे आहे ते एसबीएल कंपनीचे व्यवस्थापक चौकशीच्या कक्षेत आहे। एकूणच जर बघितलं असेल तर काटोल येथे जे महिनाभरापूर्वी जे स्फोट झाला होता, या स्फोट मधील जे आहे ते एसबीएल कंपनी एसबीएल कंपनीचे वितरण व्यवस्थापकाला जे आहे ते चौकशीसाठी पाचारण करण्यात आले आहे। घटनेचे गांभीर्य पाहता ते दहशतवादी विरोधी पथकाने म्हणजे एटीएसने या समांतर तपास सुरू केलेला आहे। याशिवाय पेट्रोलियम विस्फोटक सुरक्षा संस्था पेसो कडूनही घटनास्थळाची जी आहे ती संपूर्ण पाहणी केली गेली आहे। दोसर भवन इमारतीजवळ जे डॉक्टर उज्ज्वल लांजेवार यांच्या घराच्या अंगणात जे आहे ते हे संपूर्ण स्फोटक आणले होते। नेमके कुठून आले याची सुद्धा जे आहे ते चौकशी आणि याचा सुद्धा तपास जे आहे ते सुरू आहे, कारण की हा मध्यवर्ती भाग आहे। पोटडे आणल्याने जे आहे ते या संपूर्ण परिसरातली सीसीटीव्ही फुटेज सुद्धा जे आहे ते ताब्यात घेणे सुरू आहे। त्या संबंधित जे आहे ते पोलिसांकडून जे आहे ते गेल्या महिनाभरापासून जे डेटा आहे ते संपूर्ण बारकाईने जे आहे ते तपास केला जात आणि या संपूर्ण संदर्भात जे आहे ते तपासणी सुद्धा जे आहे ते सुरू आहे। नक्कीच धन्यवाद तेजस, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।